एक महत्त्वाची बातमी समोर येते। सुनेत्रा पवार आता मुंबईकडे रवाना झाल्याची माहिती सध्या समोर येते। बारामतीमधून सुनेत्रा पवार या मुंबईकडे रवाना झाल्यात अशी आत्ताची माहिती समोर येते। काही दृश्य समोर येत आहेत ज्यामध्ये सुनेत्रा पवार या मुंबईसाठी रवाना झाल्याचं बघायला मिळत आहे। उद्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेण्यासाठी सुनेत्रा पवार मुंबईकडे रवाना झालेल्या आहेत। आताच्या क्षणाची मोठी अपडेट आपण बघतोय। सुनेत्रा पवार आता मुंबईकडे रवाना झालेल्या दिसत आहेत। महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या हालचाली होताना आपल्याला बघायला मिळत आहेत। नवे नवे अपडेट समोर येत आहेत। आत्ताची महत्त्वाची अपडेट अशी की सुनेत्रा पवार आता मुंबईकडे रवाना झालेल्या आहेत। उद्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली जाणार आणि या संदर्भातच सुनेत्रा पवार या मुंबईकडे रवाना झाल्यात अशी माहिती सध्या समोर येते। आपण बारामतीमधली सगळी दृश्य बघतोय। सुनेत्रा पवार आता मुंबईकडे रवाना झालेल्या आहेत। ताफा आपल्याला निघालेला दिसतोय। सुनेत्रा पवार मुंबईसाठी आता रवाना होत आहेत। संकेत वरग आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिकची माहिती देत आहेत। संकेत, सुनेत्रा पवार यांचा ताफा निघालेला दिसतोय, मुंबईकडे रवाना होताना दिसत आहेत। नक्कीच आपण सर पाहतोय सकाळपासून सहयोग सोसायटीच्या ते खूप मोठमोठ्या हालचाली सुरू होत्या। अनेक नेते ते भेटायला आले होते आणि एक संध्याकाळच्या आसपास एक माहिती आली की सुनेत्रा पवार जे आहेत ते आता उपमुख्यमंत्री पदाची उद्या मुंबईत शपथ घेणार आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवरती सुनेत्रा पवार आता मुंबईच्या दिशेने रवाना झालेल्या आहेत। फक्त एक पाहणं खूप जास्त महत्त्वाचं असणार आहे, त्या मुंबईला जातील थेट की मध्ये पुण्याला ते हॉल्ट घेतील। पुण्याला जर त्यांनी हॉल्ट घेतला तर त्या उद्या सकाळी मुंबईच्या दिशेने पुन्हा एकदा रवाना होतील। पण सध्याची अपडेट बारामतीतून हीच आहे की सुनेत्रा पवार यांच्यासोबत जय पवार आणि पार्थ पवार हे सध्या मुंबईच्या दिशेने रवाना झालेले आहेत। उद्या खरं तर खूप मोठी घडामोड होणार आहे। गेले काही 2 दिवस घडामोड होत होती ती बारामतीमध्ये होत होती, पण उद्या जी सर्वात मोठी घडामोड होईल ती होईल मुंबईमध्ये। सकाळी आपण पाहिलं तर राष्ट्रवादीची बैठकसुद्धा आहे 11 वाजता आणि त्यानंतर संध्याकाळी 4 ते 5च्या आसपास राजभवनावरती एक साध्या पद्धतीने खरं तर सुनेत्रा पवार यांचा शपथविधी होणार आहे। सुनेत्रा पवार आता महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री होतील, त्या पहिल्या महिला मुख्यमंत्री होणार आहेत। सर निश्चित संकेत, मोठ्या घडामोडी खरं तर घडताना दिसत आहेत। सुनेत्रा पवार मुंबईकडे निघाल्यात असं कळतंय, मात्र त्यांच्यासोबत आता कोण कोण या संदर्भात काही माहिती मिळते का? नक्कीच अमित, जर आपण पाहिलं तर सुनेत्रा पवार ज्या कारमध्ये होत्या त्या कारमध्ये आपल्याला दिसले ते जय पवार होते, पण अशी सुद्धा माहिती आहे की पार्थ पवार सुद्धा त्यांच्यासोबत होता। तर सुनेत्रा पवार आणि त्यांचे ते 2 सुपुत्र आहेत जय पवार आणि पार्थ पवार, ते सध्या मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत। त्याचबरोबरच आपण पाहिलं गोविंद बाग जिथे आहे तिथे शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांची तिथे मगापासून बातमी चालू होती की बैठक सुरू होती, आम्ही तिथे होतो। तर शरद पवार आणि सुप्रिया सुळे सध्या गोविंद बागेत आहेत आणि सहयोग सोसायटी या अजित पवार यांच्या निवासस्थानी आज संध्याकाळपासून फक्त जय पवार, पार्थ पवार आणि सुनेत्रा पवार होते। त्यांना अनेक नेते भेटीगाठीसाठी आले होते आणि त्या भेटीगाठी संपून आता तिघेही जण जे आहेत ते मुंबईला रवाना झालेले आहेत। अमित, अगदी बारामतीमधून तुम्ही खरं तर मागचे 2 दिवस रिपोर्टिंग करताय। मोठ्या हालचाली घडताना दिसत आहेत। प्रेक्षकांना पुन्हा एकदा सांगूया की आत्ता जी आपण दृश्य बघतोय ती सुनेत्रा पवार यांची आहेत। सुनेत्रा पवार, जय पवार हे आता मुंबईच्या दिशेने रवाना झाल्याची माहिती सध्या समोर येते। आमचे प्रतिनिधी संकेत बारामतीमध्ये तिकडनं ते सांगतायत की आत्ताचा ताफा बाहेर पडलेला आहे आणि त्यांच्यासोबत सुनेत्रा पवार आणि सुनेत्रा पवारांसोबतच जय पवार सुद्धा दिसत आहेत आणि मुंबईच्या दिशेने हे रवाना होत आहेत। मात्र पुण्यामध्ये हॉल्ट घेणार की थेट मुंबईमध्ये येणार हे पाहणं महत्त्वाचं असेल। मात्र महत्त्वाची बातमी अशी की सुनेत्रा पवार आता मुंबईच्या दिशेने रवाना झालेल्या आहेत। आताच्या क्षणाची मोठी अपडेट आपण बघतोय। सुनेत्रा पवार मुंबईकडे रवाना होत आहेत। उद्या उपमुख्यमंत्री पदाची त्या शपथ घेणार आहेत। महाराष्ट्रात पहिल्यांदाच महिला उपमुख्यमंत्री आपल्याला बघायला मिळणार आहेत आणि सुनेत्रा पवार या संदर्भातच आता मुंबईच्या दिशेने रवाना झालेल्या आहेत। पुन्हा एकदा जाऊया, संकेत आपल्यासोबत आहेतच। संकेत, तुम्ही खरं तर मागचे 2 दिवस या सगळ्या घडामोडी ज्या आहेत त्या प्रेक्षकांपर्यंत आमच्यापर्यंत तुम्ही पोहोचवताय। आज सुद्धा खरं तर मोठ्या घडामोडी घडल्या, बैठक पार पडली आणि बैठकीनंतर या सगळ्या आपल्याला हालचाली दिसत आहेत। काय काय नेमकं घडलेलं आहे? जर आपण अमित पाहिलं तर सकाळपासूनच बारामतीमध्ये हालचाल सुरू होती। सहयोग सोसायटीमध्ये जे निवासस्थान अजित पवार यांचं तिथे सकाळपासून नेत्यांची रेलचेल सुरू होती। मग ते काँग्रेसचे नेते असू देत किंवा शिवसेनेचे नेते असू देत किंवा अगदी भाजपचे पण असू देत, अनेक नेते इथे आले। अनेक नेत्यांनी पवार कुटुंबियांची भेट घेतली। पण त्याचबरोबर दुपारच्या दरम्यान नरेश अरोरा जे आहेत ते अजित पवार यांचे सल्लागार आहेत। आपल्याला माहिती असेल की अजित पवार यांचं एक पिंक जॅकेट फेमस झालं होतं किंवा गुलाबी रंगाचं कॅम्पेन जे अजित पवारांचं झालं होतं ते नरेश अरोरा जे अजित पवारांचे मुख्य सल्लागार आहेत ते जेव्हा इथे आले तेव्हा खरं तर इथे बैठक सुरू झाली आणि त्यानंतर आपण जर पाहतोय की ते आल्यानंतर इकडच्या हालचाली ज्या आहेत त्या
खूप वेगाने सुरू झाल्या आणि असं कळतं की नरेश अरोराच इथून जी उपमुख्यमंत्री पदाची जी बातमी आहे ती घेऊन पुण्याला गेले. सगळं फायनलाईज झालं आणि त्यानंतर ती बातमी बाहेर आली की सुनेत्रा पवार यांचा होकार आलेला आहे उपमुख्यमंत्रीपद स्वीकारण्याचं. त्यामुळे आपण जर पाहिलं तर दुपारच्या वेळेत या हालचाली घडल्या आणि त्या हालचालीनंतरच सगळी सूत्रं फिरली आणि सूत्र फिरल्यानंतर आपण पाहिलं तर सुनेत्रा पवार यांनी मुख्यमंत्रीपदासाठी होकार दिला. त्याचसोबत अशी सुद्धा माहिती आहे, खरं तर अजित पवार यांच्या निधनानंतर 3 प्रश्न उपस्थित झाले होते. पहिला प्रश्न म्हणजे दोन राष्ट्रवादी पक्षांचं विलिनीकरण होणार का. दुसरा प्रश्न होता तो म्हणजे उपमुख्यमंत्री कोण होणार. तिसरा प्रश्न होता की राष्ट्रवादी या पक्ष राष्ट्रवादी अजित पवार गटाचा आता अध्यक्षपद कोण स्वीकारणार. त्यातले 2 प्रश्न हे जवळपास काही त्यातला एक प्रश्न तर निश्चित झालेला आहे की सुनेत्रा पवार या उद्या उपमुख्यमंत्री होतील. दुसरा जो प्रश्न होता की राष्ट्रवादीचं अध्यक्षपद कोण स्वीकारणार तेही जवळपास निश्चित झालेलं आहे की सुनेत्रा पवारच ती धुरा हाती घेतील, ती धुरा सांभाळतील. आता फक्त राहिला आहे तो तिसरा प्रश्न, तो म्हणजे राष्ट्रवादी. 2 राष्ट्रवादी आता एकत्र येतात का, दोन्ही राष्ट्रवादी पक्षांचं आता विलिनीकरण होत आहे का. तर आता एकंदरीतच 2 प्रश्नांची उत्तरं आपल्याला जवळपास मिळालेली आहेत आणि उरला आहे तो फक्त तिसरा प्रश्न. अमित, खरं आहे 3 प्रश्न अतिशय महत्त्वाचे तुम्ही मांडलेत. मात्र संकेत, जर आपण बघितलं तर दुपारनंतर या सगळ्या घडामोडींना आपल्याला वेग आलेला दिसला. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पवार कुटुंबियांची बैठक पार पडली. बैठकीनंतर लगेचच आपल्याला कळलं की सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदासाठी होकार दिलेला आणि त्यानंतर आपण या सगळ्या हालचाली बघतोय. इथून पुढचं नेमकं नियोजन काय असू शकतं, आतल्या सूत्रांकडून काय माहिती मिळते आहे? नक्कीच अमित, आता सध्या तरी सुनेत्रा पवार इथून निघालेले आहेत आणि ते मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत. तर पहिली गोष्ट आपल्याला अपडेट ही घ्यावी लागणार, त्या डायरेक्टली थेट मुंबईत जात आहेत की त्या हॉल्ट घेणार आहेत पुण्यामध्ये आणि तिथून पुढे त्या मुंबईला जाणार, हे आपल्याला पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. आणि उद्याची जर क्रोनॉलॉजी आपण पाहिली तर सकाळी 11 साडे11च्या दरम्यान राष्ट्रवादीच्या आमदारांची बैठक आहे. ती बैठक संपन्न झाल्यानंतर दुपारच्या सत्रात काय होतं हे जास्त पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. सुनेत्रा पवार मुंबईत असतील, ते मुख्यमंत्र्यांना भेटतात का शपथविधी आधी, हे सगळं पाहणं खूप जास्त महत्त्वाचं असेल. त्यांच्या भेटीगाठी कुणासोबत होतात हे पाहणं खूप जास्त महत्त्वाचं असेल. आणि त्यानंतर 4 ते 5च्या दरम्यान त्यांचा शपथविधी होईल. यात आणखी एक असा प्रश्न इथे अमित पडतो, ती म्हणजे अजित पवारांकडे असणारी इतर खाती ती कुणाला जातात, त्यांचं वाटप कसं होतं, हा आता एक मोठा प्रश्न इथे आहे ज्याची उत्तरं अजून आपल्याला मिळालेली नाही आहेत. त्याच्यामुळे ही काही उत्तरं आहेत जी अपेक्षित आहेत, जी उद्यापर्यंत किंवा परवापर्यंत कदाचित आपल्याला मिळू शकतात. अमित, बरं संकेत, दृश्यांमध्ये अगदी स्पष्टपणे दिसतंय की सुनेत्रा पवार आणि जय पवार दोघंही दृश्यांमध्ये आपल्याला बघायला मिळतात. मात्र इतर सगळे पवार कुटुंबीय नेमके कुठे आहेत, शरद पवार कुठे आहेत किंवा इतर कुटुंबियांबद्दल काही माहिती मिळते का, ते सुद्धा निघतायत का किंवा त्याबद्दल काय अधिकची माहिती आहे? अमित, आताच मी इथे आलो 5 मिनिटं झाली. सुनेत्रा पवारांचा जेव्हा ताफा निघाला त्याच्या अगदी 2 मिनिटापूर्वी मी इकडे पोचलो, कारण की त्याच्या आधी मी गोविंद बागेत गेलो होतो. गोविंद बागेत कोणती बैठक आहे का ती चेक करायला गेलो होतो. तर गोविंद बागेच्या बाहेर अगदी शुकशुकाट होता. आम्ही तिथे चौकशी केली तर शरद पवार आणि सुप्रिया सुळे हे सध्या गोविंद बागेत आहेत आणि अजून तरी ते कुठे निघण्याची माहिती नाही आहे. सकाळी जर ते निघाले तर आपल्याला ते फॉलो करावं लागणार आहे. पण सध्या शरद पवार आणि सुप्रिया सुळे हे गोविंद बागेत शरद पवार यांच्या बारामतीतील निवासस्थानी आहेत. बाकी अजित पवारांचं जे कुटुंब आहे, सुनेत्रा पवार असतील, जय पवार असतील, पार्थ पवार असतील, हे सध्या रवाना झालेले आहेत. पण आपण पाहिलं तर शरद पवार अजून बारामतीत आहेत, सुप्रिया सुळे अजूनही बारामतीत आहेत. त्याच्यामुळे उद्या त्यांची मूव्हमेंट काय असेल हे आपल्याला पाहणं खूप जास्त महत्त्वाचं ठरणार आहे. आपण व्हिज्युअल्समध्ये पाहतोय अजून एक ताफा इथे माघारी आलेला आहे. अमित, आता या गाडीमध्ये कोण होतं हे आपल्याला दिसणार, पण ही गाडी जी आहे अमित ही आहे पार्थ पवारांची. हा ताफा जो आहे हा आहे पार्थ पवारांचा. तर कदाचित असं असू शकतं की मुंबईला फक्त मुंबईच्या दिशेने जे रवाना झालेले आहेत ते फक्त जय पवार आणि सुनेत्रा पवार रवाना झालेले आहेत. पार्थ पवारांची जी गाडी आहे ती माघारी फिरलेली आहे आणि पार्थ पवार हे पुन्हा एकदा बारामतीतील त्यांचं जे सहयोग सोसायटी जे निवासस्थान आहे त्या निवासस्थानात सध्या पार्थ पवार आलेले आहेत. त्याच्यामुळे पुन्हा एकदा मी सांगतो की मुंबईला जी गाडी गेलेली आहे त्या गाडीतून फक्त जय पवार आणि सुनेत्रा पवार गेलेले आहेत. तर मात्र एकंदरीत संकेत मोठ्या हालचाली घडताना आपल्याला बघायला मिळत आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता सुनेत्रा पवार या मुंबईकडे रवाना झाल्यात. आताच्या क्षणाची महत्त्वाची बातमी प्रेक्षकांना आपण पुन्हा एकदा सांगतो. धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी.